त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या आणि ऑपरेशन सिंधू ज्या आमच्या महिलांचा कुंकू फुटलेला त्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आपण केलेलं आहे, त्यांचं पाणी अडवण्याचं काम आपण केलेलं आहे। त्यामुळं पाकिस्तानच्या डोळ्यातून पाणी येत आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपली हार मान्य केलेली आहे आणि आम्हाला कुणाची ड्रमची कुणाची आवश्यकता नाही। अरे झंडे आमच्या ताब्यात मिळालाच पाहिजे, मिळत कसा नाही तो मिळालाच पाहिजे, देश कसा नाही तो दिलाच पाहिजे, अशा पद्धतीच्या घोषणा करत करत आपण सर्वजण नरेंद्र मोदींच्या पाठीची किंवा आपण आपल्या सगळ्या आर्मीच्या पाठीमाग आपण ताकदीनं उभं राहायचं, त्यांना धीर द्यायचा, त्यांना आपण सांगायचं आहे की आम्ही तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अशा पद्धतीच्या घोषणा देत देत आपल्याला पुढे जायचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण अनुयायी आहोत ना, बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी लढायला सांगितलेलं आहे। जर तुम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी असाल देशासाठी लढलं पाहिजे, वेळ आली तर आपल्याला रक्त सांडण्याची वेळ आली तरी चालेल, पण आम्ही भारतासाठी लढल्याशिवाय अजिबात राहणार नाही, हीच बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती। म्हणून हा जो निळा झेंडा आहे, हा निळा झेंडा आपल्या सोबत आहे, निळ्या झेंड्याची सगळी ताकद आपल्या सोबत आहे, निळ्या झेंड्याचं बळ आपल्या सोबत आहे आणि निळ्या झेंड्याचं आपल्या सोबत आहे बळ, निळ्या झेंड्याचं आपल्या सोबत आहे बळ, त्यामुळे माझी पोलीस काढत नाही कळ। त्यामुळे सहजासहजी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी आज एका शाखेचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। चिकलठाण्यामध्ये अजूनही आपल्याला अनेक शाखा तयार करायच्या आहेत। नंतर एकदा मोठ्या सभेसाठी मी तुम्हाला वेळ देईन आणि आपण सर्वजण आपण आरपीआयच्या पाठीशी उभे राहा, मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या कसल्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या कृपेनं मला दिल्लीमध्ये गेल्या 9 वर्षापासून मंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे आणि आपण सगळे माझ्या पाठीचे आहात, म्हणून मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि चिकलठाण्याच्या या शाखेचं उद्घाटन झालेलं असं मी जाहीर करतो। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या शाखेचं स्वागत करायचं आहे। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। दलित पॅंथर गावागावापर्यंत पोहोचली, मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये पॅंथरच्या छावण्या होत्या झाल्या आणि आपल्यासारखे असंख्य नौजवान तरुण माझ्यासोबत राहिले, आपले वडील माझ्यासोबत राहिले, तुम्ही माझ्यासोबत आहात, ती मुलं माझ्यासोबत येतील, अनेक ठिकाणचे तरुण हे अत्यंत ऍक्टिव्हपणे माझ्यासोबत आहे। दिल्लीला मी असताना अनेक ठिकाणचे तरुण मला घेऊन भेटतात, सगळ्या जातीचे लोक, मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, बौद्ध समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, शीख समाज असेल, सगळ्या समाजाचे लोक माझ्या पक्षामध्ये बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मोठा बनवणं हीच माझी इच्छा आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष जर झाला मोठा, बाबासाहेबांचा पक्ष जर झाला मोठा तर अनेक लोकांचा होणार आहे तोटा, त्यांचा तोटा व्हायचा त्यांचा होऊ द्या, तर आम्हाला रिपब्लिकन पक्ष मोठा करायचा आहे। आम्हाला पाकिस्तान सारख्या अत्यंत सर्वांना प्रथम जय भीम। माझं नाव सागर शिवाजी गायकवाड। आम्ही RPI रिपब्लिकन पक्ष आठवले गट यामध्ये आज प्रवेश केला, खूप आनंदित आहे। सर्व औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधले मुलं आणि पूर्ण भीम सैनिकांना एकच आव्हान आहे की सर्वांना RPI संघटनेखाली येऊन आपली चळवळ म्हणजे जशी पहिले दिन आपल्या बापदादांना चालू केलेली आमची जी पिढी आहे यामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केलेली, तर सर्वांना आव्हान आहे की आपण जी पॅंथर संघटना झाली, RPI संघटना झाली, ही आपली पॅंथर स्टाईल आहे, आज कधी लोकांना दाखवायची गरज आहे आणि ही स्टाईल आपण कधी पक्षामधून करू शकतो। आता पहिल्यासारख्या संघटना आपल्यासाठी जागी नाही राहिल्या खरं म्हणायला गेलं तर, आणि ही जी चळवळ आहे ही चळवळ कधी कायमची स्वरूपामध्ये टिकाव आणि येणाऱ्या पिढीला कधी कळावं तर आपल्या
म्हणजे आज्यांना, आपल्या वडिलांना, आपल्या चुलत्यांना त्यांना काय केलेलं आहे आपल्या समाजासाठी, आणि आठवले साहेबांना काय केलेलं आहे, पॅन्थर संघटना काय केलेलं आहे, रिपब्लिकन पार्टीनं काय केलेलं आहे, या तमाम भीम सैनिकांना आपल्यासाठी काय केलेलं आहे, ही जाणीव घेऊन या पक्षामध्ये येऊन आपण त्यांनी एक लढा लोटी अन्य पिढ्यान पिळवले आहे. हिस्ट्रेड आहे, आपल्याला काही काहीतरी संधी मिळालेली आहे. मार्गदर्शन आज आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर का आपण ही गोष्ट केली तर खूप चांगली गोष्ट होईल. आज किती जणांना प्रवेश केला? आज 100 ते 150 मुलांना प्रवेश केलेले आहे. कोणत्या कोणत्या पक्षातले? ऑल पुरेपुरे. राजकारणाची एक चटक लागते, आणि ती चटक लागल्यानंतर ते कोणाच्या पण पाठीमागे पडतात, पण ज्या वेळेस त्यांना समज येते त्यावेळेस कळतं का आपल्यासाठी कोणता माणूस उभा राहू शकतो, आणि त्याच विचारानं मुलांना RPI पक्ष आज हा निवडलेला आहे. आज शाखेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? कोण कोण उपस्थिती होते? रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय मंत्री, केंद्रीय न्यायमंत्री. अजून कोण कोण उपस्थिती होती? बाबुराव कदमजी साहेब, अनिल अण्णा शेळके, थोरात साहेब, बाळू इंगळे साहेब, राकेश भाऊ पंडित, किशोर भाऊ यांच्या हस्ते. या शाखेचा पहिली प्रथम आमची शाखा ओपन झालेली आहे एअरपोर्ट, चिकलठाणा एअरपोर्ट, औरंगाबाद. अध्यक्ष कुंदन मगरे आणि उपाध्यक्ष समीर शेख, आपलं अमीन शेख. अजून पदाधिकारी कोण कोण आहे? पदाधिकारी सांगा ना. पदाधिकारी अमीन शेखची काय काम करणार तुम्ही आता पार्टीमध्ये काम करायची इच्छा. अगोदर कोणत्या संघटनेत तुम्ही कार्यरत होते? आम्ही नवीन संघटना डायरेक्ट आलो. नवीन समाजसेवक. तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना काय काय कामं केलं आतापर्यंत? आम्ही कुठं पण कोणाला काही अडचण आली तर आम्ही उभं राहतो, आणि अडचण प्रॉब्लेम असतो, काही प्रॉब्लेम वगैरे असतो तर आम्ही उभं राहतो. आता आगामी निवडणुका आता हे पार्टी ओपन करून आम्ही पुढं काही सपोर्ट भेटून निवडणुकामध्ये मुख्य भूमिका राहील आमच्या मुलांची. अडचण आली आम्ही खूप तिथं उभं काही राहतो. गरजेचं आहे चेंजेस होणं, ते चेंजेस करायचा प्रयत्न करायचा, फुल प्रयत्न करेल आमच्या मुलं. एक शहरासाठी महत्त्वाचा प्रश्न पाणी प्रश्न. तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या पातळीवर काय प्रयत्न केले जाते? आमच्याकडून खूप काही म्हणजे पाण्याचा बी सर्वात मोठा प्रश्न आहे, त्यानंतर लाईटचा प्रश्न आहे. आता सगळ्या गोष्टी काही अवेलेबल आहे, पण काही गोष्टी अशा आहे की त्या लोकांच्या हातामध्ये असून पण म्हणजे खूप साऱ्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असून ते काही लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही आहे. म्हणजे ही खूप निष्काळजीपणा होत आहे समाजासोबतच नाही, हर एक समाजासोबत निष्काळजीपणा होत आहे. एक मानवजातीसोबत म्हणायला गेलं तर हरकत नाही, निष्काळजीपणा होत आहे. तर पाण्याचा सर्वात मोठा मुद्दा आहे. आम्ही हा कार्यक्रम झाल्यानंतर लवकरात लवकर त्यांनी पाण्यासाठी एक मोठा मुद्दा उचलणार आहे, पाण्याचा मुद्दा उचलणार. आता महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. पक्षाने जर संधी दिली कोणाला नगरसेवकाची निवडणूक लढवणार? हो, आमच्यात भरपूर मुलं आहे अशी इच्छुक, भरपूर मुलं इच्छुक आमच्यामध्ये, तर त्यांना निवडणूक लढायची इच्छा आहे. पण पक्ष जर म्हणला तर, कारण की पक्षाच्या खेळामध्ये एक पण मुलगा जाणार नाही, ही आमची खेळ आहे. तयारी करायची माझी